मित्रांनो, महाराष्ट्रात विरोधी पक्ष कमकुवत झालाय की स्वतःला कमकुवत करतोय असा प्रश्न तुम्हालाही पडलाय. लोकशाहीमध्ये सरकार मजबूत असणं चांगली गोष्ट आहे, पण विरोधक कमकुवत असणं लोकशाहीसाठी धोक्याची घंटा मानली जाते. कारण सरकारवर प्रश्न विचारणारा आवाजच कमकुवत झाला तर नुकसान फक्त विरोधकांचं होत नाही, नुकसान होतं जनतेचं. आणि महाराष्ट्रात आज नेमकी हीच परिस्थिती पाहायला मिळते आणि त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय, विरोधी पक्ष सरकारशी लढतोय की स्वतःच्याच सावलीशी. सरकार मजबूत आहे म्हणून विरोधक कमकुवत दिसतायत की विरोधक स्वतःच्या कृतीमुळेच कमकुवत होत आहेत? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी फक्त एका घटनेकडे नाही तर गेल्या काही महिन्यांच्या संपूर्ण पॅटर्नकडे पाहावं लागेल. विरोधी पक्षाचं खरं काम काय असतं तुम्हाला माहिती आहे? राज्यशास्त्रामध्ये विरोधी पक्षाला गव्हर्नमेंट इन वेटिंग म्हटलं जातं. म्हणजे आज सरकारमध्ये नसला तरी उद्या सरकार चालवण्याची क्षमता दाखवणारा पक्ष. इतर देशांचं उदाहरण आपण घेतलं तर ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांचं एक महत्त्वाचं शस्त्र असतं युनिटी ऑफ मेसेज. म्हणजे पक्षात मतभेद असू शकतात पण जनतेसमोर एकच संदेश. कारण राजकीय तज्ज्ञांचं एक निरीक्षण आहे, विरोधकांमध्ये मतभेद असणं धोकादायक नसतं, ते मतभेद सार्वजनिकपणे दिसू लागणं हे धोकादायक ठरतं. यालाच राजकीय संवादात मेसेज डिसिप्लिन म्हणतात. आता पाहूयात महाराष्ट्रामध्ये हे चित्र दिसतंय का. गेल्या काही आठवड्यातल्या घटना एकत्र जोडून पहा. विधानसभेत सरकारला घेण्याऐवजी महाविकास आघाडीमधील दोन वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष झाला आणि यानंतर काही संयुक्त बैठकांना सर्व घटक पक्षांची उपस्थिती नसल्याच्या चर्चा रंगल्या. कधी वेगवेगळी पत्रकार परिषद, कधी वेगवेगळी भूमिका, कधी सार्वजनिक नाराजी. आणि प्रत्येक घटनेनंतर एकच प्रश्न, महाविकास आघाडी एकत्र आहे की प्रत्येक पक्ष आता स्वतःची वेगळी राजकीय जागा तयार करतोय? राजकीय विश्लेषक सांगतात हे फक्त मतभेद नसतात, ते पब्लिक सिग्नलिंग असतं. म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना दिलेला संदेश. आता येतो या संपूर्ण कथेतला सर्वात चर्चेचा प्रसंग, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. पहिल्या नजरेत यामध्ये काहीच वेगळं वाटत नाही. मोठे नेते भेटत असतात, चर्चा करतात, हे लोकशाहीमध्ये सामान्य आहे. पण राजकारणात फोटो अनेकदा शब्दांपेक्षा मोठा संदेश देतात. ठाकरे गटानं प्रश्न उपस्थित केलाय, बैठकीला विरोध नव्हता पण बैठकीचं ठिकाण तेच का? विधान भवन होतं, वायबी चव्हाण सेंटर होतं, एनसीपी भवन होतं. मग ज्यांच्यावर सरकार पाडल्याचा आरोप केला त्यांच्याच कार्यालयामध्ये जाऊन भेटण्याची गरज काय? शिवसेना युबीटीची ही प्रतिक्रिया योग्य की अयोग्य यावर मतभेद असू शकतात, पण या एका फोटोनं महाविकास आघाडीमधील विश्वासाबद्दल नवा प्रश्न निर्माण केलाय. राजकारणात यालाच म्हणतात पॉलिटिक्स ऑफ ऑप्टिक्स. राजकीय विश्लेषक एक गोष्ट नेहमी सांगतात, कोणतीही आघाडी विचारधारांवर जितकी टिकते तितकीच ती विश्वासावर सुद्धा टिकते. तीन पक्ष आहेत म्हटल्यावर मतभेद होणारच, पण ते बंद दाराआड सोडवले तर त्याला कोऑर्डिनेशन म्हणतात. आणि तेच मतभेद रोज सार्वजनिक झाले तर त्याला परसेप्शन क्रायसिस म्हणतात. लोकांच्या मनामध्ये मग एक भावना तयार होते, हे सरकार बदलणार म्हणतात पण स्वतःच एकमतात नाहीत. निवडणुकीमध्ये ही प्रतिमा अनेकदा भाषणांपेक्षा जास्त प्रभाव टाकते. त्याच्यामुळे आता मवियाचं भवितव्य काय? ते स्वतः कमकुवत आहेत की त्यांना कमकुवत बनवलं जाते? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि लोकांच्या नजरेमध्ये त्यांची प्रतिमा नेमकी काय हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मवियामधील मतभेदांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष पुढे कोणती राजकीय दिशा निवडणार हा सुद्धा एक सर्वात मोठा आणि चर्चेचा प्रश्न आहे. काही विश्लेषकांचं मत आहे की भविष्यामध्ये अजित पवार गटासोबत पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तर काहींच्या मते बदलत्या राजकीय समीकरणानुसार एनडीए सोबत सुद्धा नव्या प्रकारचं सहकार्य किंवा समन्वय निर्माण होण्याच्या शक्यतांवर चर्चा होत राहील. पण आजच्या घडीला यापैकी कोणत्याही शक्यतेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये. पण महाराष्ट्राच्या राजकारणानं एक गोष्ट वारंवार दाखवून दिली आहे, इथं कायमस्वरूपी मित्र नसतात, कायमस्वरूपी शत्रूही नसतात, कायमस्वरूपी असतात ते राजकीय हितसंबंध. आणि म्हणूनच आजचा प्रश्न फक्त महाविकास आघाडीचा नाही तर प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विरोधी राजकारणाच्या भविष्याचा. पुढच्या काही महिन्यात महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल की नवी राजकीय समीकरणं तयार होतील, याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल. कारण राजकारणामध्ये सर्वात मोठ्या बातम्या अनेकदा घोषणांमधून नाही तर छोट्या छोट्या संकेतांमधून सुरू होतात. त्यामुळं मवियाकडून सध्या जे संकेत दिले जात आहेत त्यावरून मविया 2029 पर्यंत एकत्र राहणार का हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? विरोधक ज्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत, भूमिका मांडतायत आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यामधले आपापसातले हे सगळे मतभेद समोर येत आहेत, या सगळ्यांविषयी एक सामान्य नागरिक म्हणून, जनता म्हणून, एक वोटर म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.